नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. बंधू आणि बहिणींनो, काश्मीर येथील पहलगाम येथे जे हत्याकांड झाले आहे, त्या हत्याकांडाच्या नंतर जे अमानुषपणे आपली भारतीय माणसं त्या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी निर्घृणपणे मारली गेली, त्याच्यानंतर पुरं भारतभर एक संतापाची लाट उसळलेली आहे. आणि माननीय सरकार व सर्व विरोधी पक्ष हे एकत्रित येऊन सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे जे मोठे नेते आहेत ते सर्व माननीय मोदी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले व सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला पुढील कारवाईसाठी. परंतु आपण महाराष्ट्राचा विचार केला तर, आणि प्रत्येक राज्यामध्ये तसेच परिस्थिती असण्याची शक्यता आहे, परंतु आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला ही जी घटना घडली त्यावेळेला कुणी या विषयावर राजकारण करू नये. जे पीडित आहेत त्यांचं सांत्वन करावं आणि आलेल्या संकटाला सर्वांनी एकत्रित सामोरं जावं व राजकारण करू नये अशा पद्धतीचे एक दिवस बोललं गेलं. परंतु आता खऱ्या अर्थाने या भीषण हत्याकांडाचं देखील महाराष्ट्रामध्ये राजकारण दिसू लागलेलं आहे. कारण की या ठिकाणी विशेषतः माननीय शरद पवार साहेब यांचं जे वक्तव्य आलेलं आहे त्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी हे कठोरपणे बोलू लागलेले आहेत. कारण की माननीय शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे ते म्हणजे त्या ठिकाणी हिंदू म्हणून त्या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत आणि तुमचा धर्म कुठला असं विचारण्यात आलेलं आहे. आणि मुलांना वेगळं केलं, स्त्रियांना वेगळं केलं, पुरुषांना वेगळं केलं आणि त्यातल्या पुरुषांना विचारलं गेलं की तुमचा धर्म कुठला. मग ज्यावेळेला ते हिंदू म्हटले त्यावेळेला त्यांना गोळ्या घातल्या. परंतु माननीय शरद पवार म्हणतात की माझ्या असं ऐकत नाही. तेव्हा आणि ज्या कुटुंबावर ही घटना घडलेली आहे, ज्या कुटुंबावर हा प्रसंग आलेला आहे ते या ठिकाणी येऊन सांगतायत, लहान मुलापासून तर स्त्रियापासून मोठ्या माणसापर्यंत सांगतात की खरोखरच त्या ठिकाणी धर्म विचारला गेला आणि हिंदू धर्म ज्यांनी सांगितला त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. परंतु माननीय शरद पवार असं बोलल्यामुळे त्या ठिकाणी राजकारण सुरू झालेलं आहे. म्हणजे शरद पवारांना याच्यामधून काय साधायचं आहे, म्हणजे अर्थातच जे भाजप समर्थक आहेत किंवा हिंदुत्ववादी आहेत ते हे शरद पवार नेहमी मुस्लिम धार्जिण्य आहेत किंवा अशा पद्धतीने बोललं जाते आणि मग त्यामुळे राजकारणाला सुरुवात झालेली आहे. पुढे या ठिकाणी जे आपले पर्यटक, महाराष्ट्राचे पर्यटक त्या ठिकाणी जे होते या घटनेच्या नंतर त्यांना तात्काळ घेऊन येण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली होती आणि ते त्या पद्धतीने त्या ठिकाणी पहलगाम आणि काश्मीरला जाऊन आपले महाराष्ट्रातले पर्यटक ते घेऊन येणार होते. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब हे व्यक्तिगत पातळीवर जम्मू काश्मीरला गेले, श्रीनगरला गेले आणि त्यांनी स्वतःच्या खर्चाने म्हणजे त्यांच्या संस्थेच्या वतीने असेल किंवा प्रतिष्ठानच्या वतीने, श्रीकांत शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने जो काही खर्च असेल तो 2 विमानाचा खर्च त्यांनी केला व अनेक पर्यटकांना ते महाराष्ट्रात मुंबईमध्ये घेऊन आले. त्यावर देखील अनेक चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर मग एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार नरेंद्र म्हस्के हे त्या ठिकाणी त्यांचं वाक्य आलं की एकनाथ शिंदे साहेबांनी जे कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी विमानाने प्रवास केला, म्हणजे विमानाने त्यांना ते घेऊन आले. तर त्या म्हस्के साहेबांच्या देखील त्यांच्यावर देखील टीका होत आहे. कारण दुःखद प्रसंगी जर तुम्ही त्या माणसांना चांगल्या हेतूने नेहमीच संकट काळात धावून जाणारा एक नेता म्हणून एक महाराष्ट्राला सुपरिचित झालेले आहेत एकनाथ शिंदे साहेब. कारण ते नेहमीच अशा प्रसंगाला धावून जातात आणि त्यांनी चांगल्या भावनेने त्या मंडळींना मदत करून तिथले पर्यटक महाराष्ट्रामध्ये ते घेऊन आले, मुंबईमध्ये घेऊन आले. परंतु त्यांचेच खासदार सांगतात की त्यांना रेल्वेने जाणारी माणसं आहेत, ते विमानात कधी बसले नाहीत, त्यांना विमानात बसून एकनाथ शिंदे साहेबांना आणलं, म्हणजे त्यांच्यावर जसं काय उपकार केल्यासारखं झालं. म्हणजे म्हणतात घाटावर आमच्याकडे म्हण आहे
की गळ्यात घास आणि मानेवर बुक्की अशा पद्धतीने. तेव्हा जे नेते असतात ते खऱ्या अर्थाने कार्य करतात, परंतु त्यांचे जे त्यांचे जे समर्थक असतात ते नेहमी नेत्याला गोचितमध्ये करण्यासाठी प्रयत्न त्यांच्या हातून नकळत होत असतो. तेव्हा तो एक प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यावर देखील उलटसुलट चर्चा चालू झालेली आहे. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी चांगल्या भावनेने त्या ठिकाणी मदत केली असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु त्यांचे जे आता जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या गोष्टीचं भांडवल करायला सुरुवात केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते किंवा जे भक्तुले ज्यांना म्हणून असे जे भक्तुले आहेत म्हणजे यूट्यूबवाले आणि त्याच्यातले काही सिनियर पत्रकार आहेत, काही ज्युनियर आहेत आणि जे यूट्यूबवाले आहेत ते या दुःखद घटना जे पहलगामला दुःखद घटना घडली ते भक्तुले जे आहेत ना त्यांना मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळतात, कारण ते सगळं भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी संघटना त्यांना ते काही बोलले तरी त्यांना तात्काळ त्या ठिकाणी व्ह्यूज देतात. त्यांची तर वेगळी यंत्रणा आहे आणि त्याच्यामुळे ते वाटत तसे बोलू लागलेले आहेत. कारण ते जे भक्तुले आहेत जे म्हणजे विशेषतः यूट्यूबवाले भक्तुले आहेत ते त्या ठिकाणी त्यांचा काही संबंध नसताना खरं म्हणजे ही जे घटना घडली त्या अगोदरच हे उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांचा परदेश दौरा ठरलेला होता आणि ते सालाबाराप्रमाणे परदेशामध्ये जातात. तेच जात नाही तर इथे सगळेच नेते जातात परदेशामध्ये. तर त्या ठिकाणी जे भक्तुले जे आहेत जे ज्याला पूर्वी गोदी म्हणून म्हणतात तसे भक्तुले, सुषमा अंधारे त्यांना भक्तुले म्हणते, तर ते भक्तुले राज साहेबावर घसरतात. त्याचप्रमाणे ते भक्तुले यूट्यूबवाले विशेषतः ते उद्धव ठाकरेवर घसरतात. म्हणजे कमरेखाली जे म्हणतात ना तशा पद्धतीने ते उद्धव ठाकरेच्या संदर्भामध्ये बोलतात का ते परदेशामध्ये आहेत. कारण माननीय पंतप्रधानांनी त्यांचा अर्धवट दौरा सोडून आले, परंतु ते ही मंडळी भाऊ अजून परदेशातच मजा करतायत. तेव्हा हा माननीय पंतप्रधानांची जबाबदारी आहे आणि ते आले ते अगदी योग्यच आहे. परंतु हे यांच्यावर टीका करण्याचा काय संबंध आहे म्हणजे तर त्या ठिकाणी माननीय उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या थरामध्ये हे भक्तुले म्हणजे विशेषतः यूट्यूबवाले हे बोलतात. अर्थात राजसाहेब ठाकरे यांच्यावर जरा संयमाने बोलतात, कारण राजसाहेब ठाकरेंना जर उद्धव ठाकरे साहेबांनी एका महोदयाने जी भाषा वापरली की ते आता या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. आपण शोधावं यूट्यूबवाल्यांना की ते उद्धव ठाकरेंच्या संदर्भात ते वाईट बोललेले आहेत या घटनेच्या नंतर. तर असे शब्द जर त्यांनी राजसाहेबांच्या संदर्भात वापरले असते तर राजसाहेबांच्या मनसैनिकांनी त्या भक्तुल्याला कधीच ठोकून काढलं असतं. परंतु उद्धव ठाकरे साहेबांकडे आता तशी माणसं राहिली नाहीत आणि सगळे संयमाने काय घेणारे लोक राहिलेत आणि एका चौबाजूने त्यांच्यावर संकटच एक प्रकारचं त्यांच्या पक्षाच्या संदर्भात आल्यामुळे आणि चौबाजूने त्यांची कोंडी करण्यात येत आहे. त्यामुळे हे जे यूट्यूबवाले भक्तुले आहेत ते वाटतं तसे उद्धव ठाकरेंना बोलू लागलेले आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की जे उद्धव साहेबांना जे भक्तुले किंवा जे गोदी मीडियावाले जे शब्द वापरत आहेत तसे शब्द जर राजसाहेबांना वापरले तर राजसाहेबांचे मनसैनिक हे त्यांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत, कारण अशी परिस्थिती ते कधीच सहन करणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्या नेत्याला कुणीतरी एखादा भक्तुला चॅनेलवाला बोलतो, एखादा भक्तुला यूट्यूबवाला बोलतो तर त्यांना मनसैनिकांनी ठोकून काढला असते. परंतु तो विषय महत्त्वाचा नसून या ठिकाणी ज्या पहलगामची जी घटना घडली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये बाकी राजकारण सुरू झालेलं आहे. कारण की कधीही भारतीय जनता पार्टी ही कधीही निवडणुकांचा सातत्याने विचार करते आणि मग आता याच प्रश्नावर येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये जरी महानगरपालिका या स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्नावर लढल्या जातात आणि स्थानिक जे समस्या आहेत नागरिकांच्या समस्या आहेत याच्यावर महापालिका निवडणुका लढवल्या जातात. परंतु भारतीय जनता पार्टी निश्चितपणे या स्थानिक समस्याबरोबरच या दोन्ही भावांच्या परदेशामध्ये जे गेलेले आहेत आणि त्यांचं या हत्याकांडामध्ये जे घटना घडली त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांनी काय मदत केली असा प्रश्न उपस्थित निश्चितपणे करतील आणि एक धार्मिकतेच्या भावनेच्या माध्यमातून म्हणजे किती नाही म्हटलं तरी
या ठिकाणी हिंदू मुसलमानांचा उल्लेख नकळत केला जातो. अर्थात या ठिकाणी ते जे जम्मू काश्मीरमधून पहलगामवरून जे लोक आलेले आहेत, ज्यांच्या कुटुंबातली माणसं मारले गेलेले आहेत, त्या कुटुंबाचेच लोक सांगतात की काश्मीरमधील तेथील स्थानिक मुसलमानांनी त्यांना खूप मदत केली. म्हणजे त्यांना संरक्षण दिलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, घरी ठेवलं, जेवण वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे ते जे प्रत्यक्ष या ठिकाणी ज्यांच्यावर असा प्रसंग उद्भवलेला आहे त्यांचीच मंडळी सांगतात की काश्मीरमधील मुसलमानांनी आम्हाला खूप मदत केली. म्हणजे सर्व मुसलमान वाईट नाहीत, तसेच मुंबई शहरातला असतील, महाराष्ट्रातील हे सर्वच मुसलमान वाईट नाहीत, हे मी सातत्याने सांगत आलेलो आहे. तेव्हा एक थोडे मुसलमान एक पाकिस्तानच्या नादी लागून तशा पद्धतीने वागतात, परंतु त्यांना देखील धडा आता मोदी साहेब त्यांना धडा दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तशा पद्धतीने आता मोदी साहेब आणि केंद्र सरकार पावलं उचलत आहे आणि त्यांना संपूर्ण विरोधी पक्ष पाठिंबा देत आहे. तेव्हा या ठिकाणी सांगायचं मतलब असा की आपण कृपया हिंदू मुसलमान असा वाद करू नये व आपल्याला जास्तीत जास्त एकोपा ठेवून खरं म्हणजे आता या प्रसंगामध्ये मोदी साहेबांच्या पाठीमागे सर्व देशाने उभं राहिलं पाहिजे आणि सर्व विरोधी पक्षाने देखील माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि लवकरात लवकर या पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. आणि अशा पद्धतीची एक भावना संपूर्ण लोकांची, महाराष्ट्रातील लोकांची आहे. मला सांगायचा मुद्दा असाच होता की या प्रश्नाच्या निमित्ताने राजसाहेब, विशेषतः राजसाहेबावर कमी, परंतु उद्धव साहेबांवर वाटेल तशा पद्धतीची बोललं जात आहे आणि कमरेखाली वार म्हणतात अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या संदर्भामध्ये बोललं जात आहे. तेव्हा असा प्रसंग आपण खरं म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी, नेत्यांनी हा संयम ठेवला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी निश्चितपणे या गोष्टीचं देखील राजकारण सुरू झालेलं आहे. परंतु सर्वसामान्य जनतेचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी पाकिस्तानला आता धडा शिकवायलाच पाहिजे आणि सर्व सारासार विचार करून माननीय नरेंद्र मोदी साहेब हे कठोर निर्णय घेतील अशा पद्धतीची खात्री वाटते. तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा व सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.